हाय गाईज, मी दीपिका. माझ्या दीपिकाच टेस्ट हाऊसमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. आजची आपली रेसिपी ही फक्त रेसिपी नाही, तर प्रत्येक चिकन प्रेमीसाठी स्वादिष्ट अनुभव आहे. तर चला सुका चिकन बनवायला सुरुवात करूया. इथे आपण कुकरमध्ये तेल घेतलं आहे. तेलाचं प्रमाण जास्त घेतलं आहे. त्यात कांदा टाकला आहे. कांदा व्यवस्थित फ्राय झाला आहे. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये टोमॅटो टाकला आहे. टोमॅटोलाही व्यवस्थित फ्राय करत आहोत. कांदा टोमॅटो मऊसूत झाल्यावर त्यात आपण चिकन मसाला घालणार आहोत 2 चमच. त्यानंतर त्यात घालणार आहोत आपण बिर्याणी मसाला 1 चमच. त्यानंतर त्यात टाकणार आहोत आपण 1 चमच जिरे पावडर. आता आपण इथे टाकणार आहोत लाल तिखट घरी बनवलेला आहे 2.5 चमच टाकणार आहोत आणि 1 चमच आपण धणे पावडर टाकणार आहोत. आणि आता हे सगळं मिश्रण एकजीव करून थोडं पाणी टाकणार आहोत, जेणेकरून आपली फोडणी कुकरला खाली तळाला लागली नाही पाहिजे. आता या ठिकाणी आपण टाकणार आहोत कढीपत्ता आणि आलं लसूण पेस्ट आणि तीही व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत त्यामध्ये. आता हे मिश्रण सगळं व्यवस्थित शिजल्यानंतर यात आपण चिकन घालणार आहोत, जे मी मीठ आणि हळद लावून थोडा वेळ मॅरिनेट करून ठेवलं होतं. चिकनचा प्रत्येक तुकडा मसाल्यात इतका मुरलेला दिसतो आहे इथे. आता इथे या ठिकाणी आपण हिरवं वाटण घालणार आहोत आणि त्यात थोडं पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. नावाप्रमाणेच आपली रेसिपी सुकी असल्यामुळे आपल्याला जास्तचं पाणी घालायचं नाही आहे. आता आपण कुकर बंद करून 4 शिट्ट्या येऊन द्यायच्या आहेत. कुकर थंड झाल्यावर झाकण काढून त्यामध्ये आपण घालणार आहोत कोथिंबीर आणि चवीपुरतं मीठ. आणि आता हे सगळं एकजीव करून तयार आहे आपलं सुकं चिकन. गरमागरम सुकं चिकन तांदळाची भाकरी आणि जिरा राईस सोबत सर्व